बघ ना 2007ला केलं होतं परवा, आज 2023 आहे. त्यात म्हणजे आणि ही सगळी कंप्लीट नवीन ही नवीन टीम आहे ना, म्हणून मला मी ती 2 गाणी घेतली, डेस्पसिटो आणि शेप ऑफ यू. कारण म्हणजे यंग लोकांना पण जरा इंटरेस्ट वाटायला पाहिजे ना ह्या नाटकात. म्हणजे सगळी आमची पारंपरिक आहेतच. पण त्याच्याबरोबर एकदम जर नवीन असेल तर हे मधलं एक मायकल जॅक्सनचं आहेच. पण त्या व्यतिरिक्त ही 2 गाणी मी मुद्दाम घातली आहेत त्याच्यात ह्यावेळेला. सो खूपच मस्त वाटतंय आणि लोकांना हे एवढं आवडतंय ना, मी मागच्या वेळेला पण खूप प्रयोगांना आले, अमेरिकेहून आले. म्हणजे प्रभाकर पणशीकर करायचे ना, ते असं कोणी मोठं इम्पोर्टंट येणार असलं किंवा 200वा किंवा असा माइलस्टोन प्रयोग असेल ना, मला बोलवून घ्यायचे. त्यामुळे तेव्हा पण मी खूप एन्जॉय केलं. तर आता कसं होणार काय माहीत नव्हतं ना, का कंप्लीटली नवीन टीम आहे वगैरे. पण आता तेच प्रेम मिळतंय सगळ्या कलाकारांना. आज तर बघितलंत म्हणजे केवढे आणि लोकं रिपीट ऑडियन्स हा आज पहिला प्रयोग आहे. रिपीट ऑडियन्स येतोय. त्यावेळेला पण असंच झालं होतं. सगळ्या रिपीटच ऑडियन्स आम्हाला मिळाला. तर तोच असा मिळतोय हे मला आनंद झाला खूप. इट वॉज मेंट टू बी. इट वॉज रिअली मेंट टू बी. हे श्रद्धा वैद्य आणि ओंकार प्रभुघटे मी केव्हाच सिलेक्ट केले होते. पण बाकीचे लोकं आत्ता आले म्हणजे मागच्या ह्या महिन्यात. गौतम मुर्डेश्वर तर होतेच कारण ते आधीच्या टीममध्ये आमच्या होते. पण प्रमोद पवार, अपर्णा, आणखी गौरी. गौरीने माझ्याबरोबर सुंदरामध्ये काम केलं होतं. सो आय न्यू गौरी. पण हे म्हणजे बाकीचे माहीतच नव्हते. पण ते सगळे म्हणजे इतके जेल झाले आहेत ना सगळे आणि बरोबर ऑर्गन, तबला म्हणजे अशी इट हॅज बिकम अ फॅमिली. अवघा रंगाची फॅमिली झाली आणि खूप मजा करतात सगळे आणि लोकांचं प्रेम मिळतंय ना, त्यामुळे त्यांना अजून जोर येतोय करायला. सारखीच यायची, पण अगदी छान प्रतिक्रिया म्हणजे आता हे विश्वास बसणार नाही, पण आमचा इंदूरला सानंद नावाची संस्था आहे आणि सानंद संस्थेमध्ये 2दा हे नाटक बोलवलं. आत्ता ते नेहमी महिन्यातनं 1 नाटक बोलवतात आणि त्या आमचं नाटक 2दा बोलवलं त्यावेळेला म्हणजे 2008-2009ला आणि ते लोकांनी सांगितलं प्रभाकर पणशीकरांना, की आम्हाला नाट्यसंपदेतल्यामधल्या सगळ्या नाटकामध्ये हे आवडलं. आणि हे जेव्हा प्रभाकर पणशीकरांना कळलं, ते एवढे आनंदित झाले. ते म्हणाले, "हो, हो, हो, मला अशीच पत्रं येतायत." आणि त्यांना खूप आनंद झाला होता. कारण ते म्हणाले, "आपण आजच्या काळातलं नाटक दिलंय. आजच्या काळातलं आणि म्हणजे हाडाचे ते प्रोड्युसर होते. ते आजच्या काळातलं नाटक दिले. ह्या नाटकाने त्यांना खूप आनंद दिला. ते विंगेमध्ये खुर्ची टाकून बसायचे किंवा नंतर प्रेक्षक निघतायत ना, त्या तिकडे खुर्ची टाकून बसायचे. जस्ट टू एक्सपिरियन्स लोकांचा प्रतिसाद. तर ते मला अगदी म्हणजे हे त्यांच्यासाठी म्हणून मी लिहिलं होतं, पण ते करू शकले नाहीत कारण त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे. त्यांचं डायबिटीस वॉज गेटिंग खूप त्यांना वाढला होता. तर ही हँडपिक्ड पहिली कास्ट म्हणजे गोव्याला जाऊन प्रसाद सावकार घेऊन आले. ठाण्याला जाऊन सरांगी मराठी म्हणजे त्यांनी पहिली अशी खूप कष्ट घेतले त्यांनी आणि कास्ट प्रॉपर असल्याशिवाय नाटक होत नाही. त्यांनी एवढे कष्ट घेतले आणि त्याचं इतकं त्यांना फळ मिळालं आणि त्यांनी खूप एन्जॉय केलं. ह्याचा मला फार आनंद झाला होता. सो पहिल्या फेजमध्ये पहिल्या इनिंगमध्ये प्रभाकर पणशीकरांना ह्या नाटकाने खूप आनंद दिला. हीच माझ्यासाठी समाधानाची गोष्ट होती. तर आता दुसऱ्या ह्याच्यात काय सगळ्यांना प्रेक्षकांना आम्ही आनंद देतो हे आज तुला कळलंच असेल. नमस्कार, मी डॉक्टर मीना नेरुरकर. हे नाटक अवघा रंग एकेची झाला हे मी पहिल्यांदा 2007ला आलं होतं नाटक. त्यावेळेला लोकांना खूप भीती वाटली होती, की कीर्तनकार हिरो असलेलं नाटक चालेल कसं? पण लोकांनी अपरंपार प्रेम केलं. आता त्याच्यानंतर एवढ्या वर्षांनी परत हे आणायचं म्हणून सगळ्यांनाच धास्ती होती. पण खूप टीम जमल्या आणि इतका प्रचंड उत्तम प्रतिसाद येतोय ना, त्यामुळे मला फार आनंद आणि की त्या एक बाई आता आल्या होत्या प्रेक्षक. त्या म्हणाल्या, की "ही संगीत परंपरा आपली चालायलाच पाहिजे. ही गाणी सगळी म्हणजे लोकांच्या कानावर पडलीच पाहिजेत, इव्हन ह्या एजमध्ये." त्यामुळे हे मला अगदी खूप आनंद होतोय. त्यामुळे तुम्ही नक्की या. AREZ असं आमचा Instagram हँडल आहे आणि हे आमचं Facebook पेज आहे. तर त्याच्यावर बघा रिव्ह्यूज लोकं टाकणार आहेत. ते वाचा आणि तुम्ही या आणि तुम्ही पण त्या ग्रुपचा एक पार्ट बना